आपल्या सगळ्यांना माहिती आहे की MIDCचं विस्तारीकरणाची आवश्यकता आहे, सर्वोत्तम विमानसेवेची आवश्यकता आहे. शहरामध्ये IT पार्क आता उभं राहते. IT पार्कच्या माध्यमातून खूप मोठी गुंतवणूक या ठिकाणी येईल. आणि आपण बघतो सोलापूर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे. याच्यामध्ये अनेक सवलती देऊन नव्यानं उद्योग आणखीन समृद्ध कसे करता येतील, याची व्याप्ती कशी वाढवता येईल. कारण जो उद्योग सर्वोच्च स्थान ज्या उद्योगाला सोलापूर शहरामध्ये होतं, कालांतराने त्याच्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता तो तेवढ्या वेगानं झाला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण जगाशी स्पर्धा करत असताना आपण थोडं मागं राहिलो म्हटलं तर अवघड होणार. त्याच्यामध्येही आपल्याला वेगळे बदल करायला लागतील. त्याही वस्त्रोद्योगाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला लागेल. त्यांना अन्य काही सवलती द्यायला लागतील. ही गोष्ट त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत होतील. सोलापूर शहरामध्ये नवनवीन उद्योग धंदे येतील तेव्हा खऱ्या अर्थानं गुंतवणूक वाढेल आणि मग युवकांच्या हाताला काम मिळेल. शहर वेगानं प्रगतीकडे जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतनं केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 10,26,000 घराचं उद्दिष्ट दिलेलं होतं 10 वर्षामध्ये. सुदैवानं मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो. माननीय देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि शिवराजसिंग चौहान साहेब देशाचे ग्रामीण विकास मंत्री झाले. मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री आवास योजनेची आमचं जे उद्दिष्ट होतं किंवा जे याद्या आजपर्यंत पेंडिंग होत्या त्याची संख्या जवळजवळ 29.5 लाख घरकुलांची होती. आणि त्याची मागणी खूप ताकदीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय मोदीजींच्याकडे केली, केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान साहेबांच्याकडे केली. आणि मला सांगायला आनंद होतो 1 वर्षामध्ये आमची जुनी 29.5 लाख घराची यादी 1 वर्षामध्ये केंद्र सरकारनं मोदीजींनी मंजूर केली. आणि आज आपण बघतो विक्रमी घरं बांधण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालं. 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान महाराष्ट्र सरकारनं घरकुलाला देण्याचा निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. हे देशातला पहिला विषय. पण 1 वर्षामध्ये 5.5 लाख घरं बांधली हे देशातलं एकमेव उदाहरण आहे. 5.5 लाख घरं बांधून तयार झाली. आणि आता आम्ही उद्दिष्ट ठेवलंय 1 वर्षामध्ये 15 लाख घरं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सांगायला पुन्हा आनंद होतो की 5.5 लाख घराचं आम्ही जेव्हा लोकार्पण केलं, जे उद्दिष्ट आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलं, पहिल्या महिन्यामध्ये 1,22,000 घरं आम्ही बांधून पूर्ण केली. त्यानंतर म्हणजे आता दुसऱ्या महिन्यामध्ये 1,27,000 घरं बांधून आम्ही पूर्ण केली. आणि आता तिसऱ्या महिन्यामध्ये साधारण आम्ही 1,40,000 घराच्या आसपास आम्ही पोहोचलो. म्हणजे महिन्याला साधारण 1.25 लाख घरं आपण तयार करतोय. तेव्हा 15 लाख घराचे उद्दिष्ट पूर्ण होईल. आणि ज्या लोकांना घर नव्हतं त्या लोकांना घर मिळेल. दुसरा विषय असा की त्यातले जवळजवळ 3.5 लाख लाभार्थी असे होते की ज्यांना स्वतःची जमीन नव्हती घर बांधायला. त्याही सगळ्या लाभार्थ्यांसाठी आम्ही शासकीय जमीन उपलब्ध करून दिली. गायरान असेल, गावठाण असेल किंवा अन्य ज्या महामंडळाच्या जमिनी असतील त्या जमिनी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. आणि अगदी जमीन उपलब्ध नाही झाली तर 1 लाख रुपये जमिनीच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याही माध्यमातून लोकांना घरं बांधता आली. याचा मनापासून आनंद आहे. त्यानंतर नव्यानं सर्वे आम्ही हातामध्ये घेतला. कारण 30 लाख घरं मंजूर झाली तरी सुद्धा अनेक लोकांना अजून घरं मिळालेली नाही. ती वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर नव्यानं सर्वे केला. आणि मला सांगायला आनंद होतो की उद्याच्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये नव्यानं सर्वे झालेल्या घरांच्या मान्यतेची यादी ग्रामसभेमध्ये आपण वाचणार आहे. आणि ती साधारण 37 लाख घरांची असेल. आणि पहिल्या वर्षी 10 लाख घराचं पुन्हा उद्दिष्ट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला घेतलेला आहे. त्यामुळं खूप मोठं काम प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये होईल. आणि जर जमीन हायवेमध्ये गेली असेल तर मोबदला द्यायला लागेल. त्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतील त्या आपण करू. आणि शेतकरी बांधवांना मिळवण्याचा प्रयत्न हे मी माझ्या ध्यानात आहे. मी आपल्याला सांगतो आपण म्हणणार की वस्तुस्थिती खरी आहे. आपलं विद्यमान जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टचं विस्तारीकरण, त्याचं नाईट लँडिंग, तिथलं अतिक्रमण, पोर्टाच्या अडचणी
हा सगळा विषय पाहिला तर साधारण 800 ते 1000 कोटी रुपये त्याला खर्च आहे. परंतु ते अतिक्रमण काढल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामध्ये काही कोर्टाच्या अडचणी आहेत. त्याही संदर्भात आपण कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं कोर्टामध्ये सुनावणी व्हावी आणि तो प्रश्न निकाली निघावा. पण त्यानंतर जो विषय येतो की आपला बोरामणी एअरपोर्टचा विषय जो आहे, जो आपण कधी न पाहिलेल्या पक्षामुळे आतापर्यंत थांबलेला आहे. त्यामुळं फॉरेस्ट खात्यानं आता रिपोर्ट तयार केलेला आहे. कारण जेव्हापासून हा विषय समोर आला तेव्हापासून एकदाही तो पक्षी मालरोग पक्षी एकदाही फॉरेस्ट खात्याला दिसला नाही किंवा त्याची कुठेही नोंद झाली नाही किंवा कुठेही त्याची हालचाल दिसली नाही. त्यामुळं मला वाटतं फॉरेस्ट वन खातं आता या मानसिकतेपर्यंत आलेलं आहे की इथं त्या पक्षाचं अस्तित्व नाही. अशा वेळी आपल्याला काय त्या संदर्भात करता येतं याचाही विचार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्री महोदय आपण जसं म्हणताय, जसं राजकीय इच्छाशक्ती आमच्या इथल्या लोकल नेतृत्वाची आहे, तुमच्या पालकमंत्र्याची आहे, आमच्या सगळ्यांच्यावर आमच्या मुख्यमंत्री महोदयांची इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्तीशिवाय एवढं सगळं घडत नाही. त्यामुळं आपल्याला विचारायला प्रश्न शिल्लक राहत नाही. याला कारण आहे की प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छाशक्तीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. आणि दोन्हीचं कम्पॅरिझन केलं तर बोरामणीला साधारण 600 कोटी रुपये खर्च येतो, इकडे साधारण 1000 कोटी रुपये खर्च येतो. तर अशा वेळी काय करावं याचा निर्णय तातडीने सरकार घेण्याचा विचारत आहे. काय की वन क्षेत्र आहे आणि वन क्षेत्राचे कायदे कळत आहेत, म्हणूनच आज वन खातं वन शिल्लक आहे. नाहीतर वन शिल्लक राहिलं नसतं. आणि आपणही सगळ्यांनी मिळून वन खात्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. थोडं वन खात्याचे कायदे क्लिष्ट आहेत. त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग रोडवर पुन्हा रोड करायचं तरी परवानगी घ्यायला लागते. काही अडचणी आहेत का तर नक्की आहेत. हायवे नवीन उभारताना अडचणी येत आहेत का नक्की येत आहेत. पण आपण जर व्यवस्थित त्याचा पाठपुरावा केला तर वन खाते त्याची परवानगी देते. परंतु काही नियमात बदल करण्याची आवश्यकता आहे, सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे वास्तव आहे आणि ते आपण फॉरेस्टच्या माध्यमातून सरकारनं केंद्र सरकारला त्या संदर्भात वारंवार काही गोष्टीच्या सूचना केलेल्या आहेत, विनंती केलेली आहे. त्यामुळं आपण म्हटलं किती अडचणीचं आहे तरी सुद्धा वन खातं वन आपल्याला क्षेत्र आपल्याला जर वाचवायचं असेल आणि प्रदूषण वाचवायचं असेल तर आपल्याला वन खात्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता. नदी आहे का नाला आहे याचाही निर्णय आम्ही घेऊ आणि या संदर्भात कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. कारण ही जनता आमची आहे, शहर आपलं आहे, जनता आपली आहे आणि प्रचंड मोठ्या कष्टानं आयुष्याची पुंजी लावून लोकांनी घरं बांधलेली आहे, त्याची जाणीवही आहे. परंतु हे सगळं करत असताना लोकांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला जे आवश्यक पावलं उचलायला लागतील ते उचलू. परंतु एकाही घराला पाडलं जाईल असे कुठेही घडणार नाही. पण नव्यानं बांधकाम करताना मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी नदी नाला हा विषय फार मोठा चर्चेचा विषय नाही. याच्यातून शहराचा विकास कसा करता येईल आणि वेळ पडली तर मी सांगितलं की त्या नाल्याचं नदीचं काय आहे त्याचं खुलीकरण करून आपण त्याच्या पाण्याची विल्हेवाट आपण लावू आणि हा जो प्रश्न आहे आपण मार्गी लावू. की उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि राज्यामध्ये 6,70,000 बचत गट आज काम करतात. त्या माध्यमातून 67 लाख महिला या बचत उमेद अभियानाशी जोडलेल्या आहेत आणि त्यामधल्या 50 लाख बहिणी आता लखपती आहेत आणि खूप मोठं काम त्या उमेदच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे ते सगळं होत असताना आता मोदीजींनी आम्हाला नवीन उद्दिष्ट दिले देशाला की 6 कोटी लखपती जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 50 लाख असेल. आता 10 कोटी लखपती बनवत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला उद्दिष्ट दिलंय की साधारण 1 कोटी लखपती दिदी महाराष्ट्रामधून झाल्या पाहिजेत. त्यासाठी नवीन बचत गटाच्या स्थापनेचा कार्यक्रम वाहतुकीवर चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिलेलं आहे. अभियानाशी महिलांना जोडण्याचं काम चालू आहे आणि हे सगळं करत असताना बचत गटाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम महिलांनी उभं केलंय. काय वस्तूची निर्मिती, काय पदार्थाची निर्मिती या सगळ्या गोष्टींमध्ये महिला खूप ताकदीनं पुढे येत आहेत आणि सगळं करत असताना जरी उत्पादित मालाला उत्पादित पदार्थांना हक्काची त्यांची मालकीची बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आता उपलब्ध नाही. वर्षातनं 8-10 दिवस ती मिळते. ती बाजारपेठ आपल्याला वर्षभर मिळाली पाहिजे
यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवला की जिल्हा परिषदेच्या जागा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी उमेद मॉल बांधण्याचा संकल्प आम्ही केला. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला तातडीनं त्याला मान्यता दिली. आता आम्ही पहिल्या टप्प्यातले 13 मॉलचं टेंडर येणाऱ्या 8 दिवसात टेंडर होऊन जाईल. या वर्षीच आम्ही पुन्हा 10 नवीन जिल्ह्यातल्या उमेद मॉलचं आपण करतोय. साधारण या वर्षाखेरीपर्यंत 23 उमेद मॉलचं काम चालू झालेलं असेल. उर्वरित जिल्ह्याचं काम आम्ही पुढच्या वर्षी करू आणि महिलांना स्वतःची हक्काची 12 महिन्याची बाजारपेठ आपण उपलब्ध करून देऊ. टप्प्याटप्प्यानं एकदा जिल्ह्याचं पूर्ण झालं आम्ही तालुका लेवललाही उमेद मॉल बांधण्याचा संकल्प. आता तिथं वादळ पण नाही आणि झंझावात पण नाही आहे आणि त्यानं काय फरक पडायचं कारणही नाही. मला वाटतं सभागृहाच्या नावाचा विषय होता. त्या नावाचा विषय सदस्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि सदस्यांनी बहुमतानं घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे असे साधारण प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळं त्याचं राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत. विकासाचे प्रश्न आहेत, अडचणीचे प्रश्न आहेत, लोकांनी दिलेली जबाबदारी आहे. या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या वादळ काही येणार नाही. आणि शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं पाक गल्लीला रस्त्याला बोळाला कुठल्या ह्याला नाव नाही. एवढे सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा नाही आणि त्या गोष्टीत मला जायचंही नाही. आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही. आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे. बदलायचा निर्णय मी बदललेला सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितलेला आहे तो जिल्हा परिषद बॅकसाईडला आहे. मला वाटतं या सगळ्या लोकांनी या पुतळा पाठीमागच्या बाजूला बसवणं उचितच नव्हतं. तो वास्तविक पाहता दर्शनी बाजूला आणि तो दर्शनी गेटवर पुढच्या बाजूला बसण्याची आवश्यकता होती. तर महाराजांचा सन्मान याच्या संदर्भात कुणी बोलावं हा एक वेगळा विषय, त्या विषयावर मी जाणार नाही. परंतु मी आपल्याला क्लिअर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही ना कुणाला करून देणार आहे. त्यामुळं हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. पाहिलं असेल की शाळेला छत कोसळणं ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वास्तविक पाहता शिक्षकांनी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्या ठिकाणी झुबला बांधलेला होता. पण झुबला बांधला म्हणून स्लॅब पडावा हे बिलकुलच संकेतात बसत नाही. त्याचं समर्थन आपण करणार नाही. त्याची चौकशी आपण करू आणि ही शाळा जर एवढी शाळेचं छत जर एवढं कमकुवत तर त्याच्यावर अगोदरच त्याचं ऑडिट का नाही झालं याही संदर्भात माहिती घेऊ आणि हे शाळेचं छत कमकुवत आहे हे संबंधित मुख्याध्यापक असतील शिक्षकांनी लक्षात आणून देणं आवश्यक होतं. ते आणून दिलंय का नव्हतं याची माहिती घेऊन चौकशी करू आणि त्याच्यामध्ये कोण अडचण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. एखादी गोष्ट बोलणं उचित नाही. ते काय बोलले याची माहिती मला नसल्यामुळे मी अधिकच न बोलता एवढंच सांगेन. शिव म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि हा माझा तुमचा प्रश्न मला ज्ञात आहे. आपणाला काम होण्याच्या अगोदर ते काम कायदेशीर का बेकायदेशीर ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कसा आला आणि त्याचे मूल्यमापन कसं केलं बेकायदेशीर का कायदेशीरचा हा पहिला विषय आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये काम करता. सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत बीओटीचे प्रकल्प किती झालेत हे मला तुमच्याकडून कळालं तर बरं. हा मग ते बेकायदेशीर होते त्यांच्यावर कोणावर कारवाई झाली हे कळालं तर ते तेच सांगतो तुम्हाला की आपण बीओटीचा प्रकल्प बेकायदेशीर असतो हे सांगितलं कोणी. बीओटीवर आज आपण बघतो की साधारण 1260 कोटी रुपयाची पाणी योजना चालू आहे. त्यासाठी आपण विविध जागतिक बँकाची कर्ज आपण घेतो. जागतिक बँकेचं कर्ज आपण घेतोय. आपण फंड्स उभे करतोय. रोख्याच्या माध्यमातून काय पैसे घेता येतात का त्याचा विचार आपण करतोय. हे करत असताना जागतिक बँकेच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिका स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत किती वाढवत आहे. स्वतःचं उत्पन्न महापालिका कशातनं वाढवते. वर्षानुवर्षे महापालिकेच्या जागा ज्याच्यामध्ये काहीच नाही अशा जागा पडून आहेत त्या जागा विकसित करून महापालिका स्वतःची प्रॉपर्टी आणि उत्पन्न का नाही वाढवत आहे याही संदर्भात जागतिक बँकेनं विचारणा केलेली आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सूचना असतील, केंद्र सरकारच्या सूचना असतील, राज्य सरकारच्या सूचना असतील. या सूचनेच्या अनुषंगानं आत्ता फक्त ते कुठले प्रकल्प आपण करू शकतो
हे तपासण्यासाठी आता जो विषय समोर आलेला आहे, आयुक्तांनी आणलेला आहे, तपासण्यासाठी आणलेला आहे. फिजिबल होतील नाही होतील त्याच्यावर कमिटी नेमू, त्याच्यावर तज्ज्ञ नेमू, तज्ज्ञ आपल्याला सल्ला देतील हे करणं उचित आहे नाही उचित आहे. याच्या अगोदर राजकीय पूर्व दूषित विचार करून जर एखादा प्रकल्प होण्या अगोदर तो प्रकल्प प्रत्यक्षात येण्या अगोदर तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची चर्चा करणं, अशा पद्धतीनं विचार करणं हे शहराच्या विकासाला घातक आहे. शहराचा जबाबदार नागरिक म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण नाही, जो कोण म्हणतायत त्यांनी जबाबदारीनं बोलावं. अशा पद्धतीचं विचार मांडणं, अशा पद्धतीचं लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण करणं, मला वाटतं हे कुठल्याही कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही. त्यामुळं सोलापूर शहरातल्या जनतेनं आम्हाला निवडून दिलंय, आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही 70% मतं घेऊन निवडून आलेलो आहोत. त्यामुळं शहराच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे याची जाणीव आहे. मी आज एक तुम्हाला सांगतो, जोपर्यंत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे तोपर्यंत एकही बेकायदेशीर काम करू देणार नाही, एकही बेकायदेशीर प्रकल्प होऊ देणार नाही. पण शहराच्या उन्नतीसाठी, शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल त्यात कुणी आडवा आला तरी तो प्रकल्प करणार आणि शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल ते करणार. याच्यामध्ये कुठली शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळं ज्या महापौरांनी आतापर्यंत त्या प्रकल्पाची कधीच चर्चा केली नाही, बीओटी विषयावर महापौरांनी कधीच प्रस्ताव आणला नाही. तो प्रस्ताव जेव्हा जागतिक बँकेचे अधिकारी आले, तो प्रस्ताव जेव्हा मित्राचे अधिकारी परदेशी साहेब आले, सरकारचे अधिकारी आले, तेव्हा महापालिका एवढा मोठं पाणी योजना करते तेव्हा महापालिका स्वतःचं उत्पन्न कशातून परत देणार आहे, महापालिका स्वतःचं उत्पन्न कशातून वाढवणार आहे, याच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा ती चर्चा झालेली आहे. तेव्हा प्रकल्प विजिबल होतील का नाही होतील आणि इथं काय केलं पाहिजे मोकळ्या जागावर यासाठी निविदा मागवणार आहे, तज्ज्ञ समिती नेमणार आहे, तज्ज्ञ जे सल्ला देतील त्यानुसार करणार आहे. त्यामुळं आपण आपला चष्मा बदलला पाहिजे आणि त्या चष्म्यातून स्पष्ट आणि नीट बघितलं पाहिजे. चौकशी चालू आहे, त्यामध्ये एकंदरीत कारवाई संदर्भात चौकशी चालू असतात. काही लोक निर्दोष आहेत, काही लोकांनी कर्ज घेतलेली आहेत ती फेडलेली आहेत, काही लोकांनी कर्ज घेतलेली आहेत आणि ज्या कारणासाठी घेतली त्यासाठी वापरली नाहीत आणि फेडली नाहीत. त्यामुळं आपण सगळ्यांना एका तराजूत तुलना उचित होणार. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार. जर प्रशासक बँक फायद्यात आणू शकत असेल तर मग संचालक मंडळ असताना ती तोट्यात का गेली? सोलापूर जिल्ह्याचं वैभव असणारी शेतकऱ्यांची बँक, या बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं बिलकुल काळजी करू नका. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार. आणि आता बाबा जयकुमार गोरे एका सामान्य कुटुंबातला एक सामान्य शेतकऱ्याचा रेशन दुकानदाराचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षापासून 4 वेळा विधानसभेला निवडून आलेला आहे. तो जनतेनं निवडून दिलेला आहे. मी कुणाच्या मेहरबानीवर, मी कुणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही आहे. मी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करतो. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो. मग पवार कुटुंब असेल, असे अनेक कुटुंब संस्थानिक असतील, या सगळ्यांसोबत माझा लढा झाला आहे. मी जे भोगलंय ते राजकारणात कुणी भोगलं नाही. मी ज्या परिस्थितीतनं राजकारण केले कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी जे उभारले सामान्य कुटुंबातले ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता होती पण ते हे प्रस्थापितांच्या समोर टिकले नाही म्हणून ते राजकारणातून संपले. मी लढाई करून इथंपर्यंत आलेलो आहे. माझ्यावर 1 नाही 2 नाही 3 नाही 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकीत अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला. बाकी सोडावं, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही, मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्याला कुणी बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन, मी काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांना परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. आज आपण बघता अनेक लोकांना जयकुमार गोरे ना सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल,
अनेक लोकांना जयकुमार गोरेंची अडचण झालेली आहे, ते आपल्याला ज्ञात आहे. पण मला एक सांगायचं आहे, मी त्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्या विरोधात कधीच काही बोलणार नाही. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी. त्या पण सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो, तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या एखाद्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटतं त्या बुद्धिवंत आहेत असं म्हणतात त्या. त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला ज्या ब्रीफ झालेला आहे ते तर व्यवस्थित आहे का काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एक नक्की, मी कधीही कुणाच्या वाटेला जाणार नाही. मी कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही. म्हणून माझी विनंती आहे की कारण नसताना दिवसाचा प्रयत्न करू नका. मग सोलापूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, सातारचे असतील किंवा अन्य कुठले असतील, तर सगळ्यांसाठी माझी सूचना आहे. मी कधीही कुणाचं वाईट करत नाही. पण विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायलाही कधी कमी राहत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याची आपण साक्षीदार आहात. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही होता तिथं, तुमच्यासोबत काय काय झालं तिथं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आपण आहात. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही. त्यामुळं आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी. आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या. अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या माहिती आहे आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं. मग त्यांना अनुभव कधी आला असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजे ना. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत एक विषय आहे, 20 वर्ष प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे थांबला नाही, न संपला. देवेंद्रजींच्या सारखं नेतृत्व भारतीय जनता पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याला कारण आहे की जयकुमार गोरेनं चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं बारामती दमलेली आहे. आणखीन काय आता जास्ती अधिकचं बोलणार नाही, परंतु एवढा सहज नाही की कुणी मोडून टाकावा. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मी चुकेन तिथं नक्की माझ्यावर तुम्ही बोट दाखवा. मी चुकेन तिथं नक्की सांगा. आता तुम्ही सांगताय की ते रेस्ट हाऊस 10 कोटीचं बांधलं तर माझं ऑफिस 10 कोटीचं बांधलं. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की याचं असावं. पाठ 1, 2, 3 असे 10 पाठ मी कधी घेऊन बसले. आता कुठला पाठ काढलाय, पाठचा मला फरक पडत नाही. बाकी कोण काय म्हणते जो अधिकचं बोलणं मला उचित नाही. असे अनेक प्रसंग आयुष्यभर दिलेले आहेत आणि कुणाच्या वाट्याला नाही आले. मी कुणाशीच तुलना करणार नाही. मी त्यांच्या पासांगालाही फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं ते जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा सगळ्यांनी त्याचा सन्मान केलाच नाही. महात्मा फुले होते, त्यांना तर दगड विटा शेण वाळू सगळंच त्यांना खायला लागलं. सावित्र्यांनी चांगलं काम करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कशा पद्धतीचे हल्ले झाले आपण बघितलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला विषय असेल, तेही तुम्ही आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्यामुळं चांगलं काम करत असताना काही गोष्टी सहन करायची क्षमता तुमच्यामध्ये असायला लागते. त्यामुळं ठीक आहे, अवश्य अशा काही गोष्टीनं वाईट तर वाटतं, वेदना तर होतं. शेवटी मलाही मुलं आहेत, मलाही बायको आहे, मलाही या सगळ्या गोष्टी आहेत. वाईट वाटतं, पण आता या सगळ्यासाठी कुटुंबही तयार आहे, मुलंही तयार आहेत, बायकोही तयार आहे, मी तयार आहे. पण ज्यावेळेस जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ते आणि ब्रीफिंग कुठून झालंय
याचं ब्रीफिंग मला झालेलं आहे. आम्हाला आपण काळजी करू नका. आम्ही पुन्हा एकदा सन्मान करतो. ताईंना ब्रीफिंग चुकीचं होते. ताईंनी माहिती घ्यावी. जयकुमार गोरेनं कोविडच्या कालखंडामध्ये एक अर्धा नाही 4,000 कोविडच्या रुग्णांचा उपचार केला आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं. इंडिव्हिज्युअल मी माझ्या अकाउंटमधनं आणि मी कर्ज काढून 3.5 कोटी रुपये मी कोविडच्या उपचारासाठी मी स्वतः खर्च केलेला आहे. याचं रेकॉर्ड आहे. याच्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप ज्या लोकांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केलेलं फेक रेकॉर्ड आजच सुदैवानं बघा, तुमच्या सुदैवानं आजच त्यांचं सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळलेला आहे. त्यामुळे त्याची वस्तुस्थिती तपासात पुढे आलेली आहे. ते तपास होईल आणि त्याच्यावर चर्चा होईल. पण ज्या लोकांचे प्राण वाचले किंवा माझ्या उपचारानंतरही ज्या लोकांनी प्राण गेले ते सगळेजण हे बघताय आणि लोक त्याचं उत्तर आहे.